नमस्कार मित्रांनो, या 15 मतदारसंघात सर्वात जास्त मतदान झाले आहे। या 15 मतदारसंघातील विद्यमान आमदार 100% निवडून येण्याची खात्री आहे। चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते 15 मतदारसंघ। करवीर मतदारसंघात काँग्रेस आमदार दिवंगत PN पाटील यांना 84.1% मतदान झाले आहे। त्यानंतर चिमूर मतदारसंघात कीर्तिकुमार भांगडिया यांना 81.75% मतदान झाले। त्यानंतर कागल मतदारसंघात हसन मुश्रीफ राष्ट्रवादी यांना 81.72% मतदान झाले। त्यानंतर ब्रह्मपुरी मतदारसंघात विजय वडेट्टीवार काँग्रेस यांना 80.54% मतदान झाले आहे। त्यानंतर सिल्लोड मतदारसंघात अब्दुल सत्तार शिवसेना यांना 80% मतदान झाले आहे। त्यानंतर नेवासा मतदारसंघात शंकरराव गडाख क्रांतिकारी पक्ष मविया यांना 79.89% मतदान झाले। त्यानंतर शाहूवाडी मतदारसंघात विनय मोरे महायुती यांना 79.4% मतदान झाले। त्यानंतर पलूस मतदारसंघात कडेगाव डॉक्टर विश्वजित कदम काँग्रेस यांना 79.2% मतदान झाले। त्यानंतर नवापूर मतदारसंघात शिरीष नाईक काँग्रेस यांना 78.70% मतदान झाले। त्यानंतर शिराळा मतदारसंघात मानसिंग नाईक शरद पवार गट यांना 78.47% मतदान झाले आहे। त्यानंतर राधानगरी मतदारसंघात प्रकाश आंबेडकर शिवसेना यांना 78.26% मतदान झाले। त्यानंतर शिरोळ मतदारसंघात शिवसेना आमदार यांना 78.6% मतदान झाले। त्यानंतर सांगोला मतदारसंघात शहाजीबापू पाटील शिवसेना यांना 77.90% मतदान झाले। त्यानंतर दिंडोरी मतदारसंघात नरहरी झिरवळ राष्ट्रवादी यांना 77.75% मतदान झाले। त्यानंतर विक्रमगड मतदारसंघात सुनील भुसारा शरद पवार गट यांना 77.75% मतदान झाले। त्यानंतर कुलाबा 44.49%, अंबरनाथ 47.75%, मुंबादेवी 48.76%, भिवंडी पूर्व 49.20% मतदान झाले आहे। धारावी येथे 49.70% या मतदारसंघात सर्वात कमी मतदान झाले आहे।